वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास 14.5 ते 15,000 प्लस जागांसाठी वन विभागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मोठी भरती या ठिकाणी निघणार आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर याच्या अगोदर सुद्धा 2-3 अपडेट आलेले आहे। तर शासन निर्णय सुद्धा आलेला आहे वनसेवकच्या 12,991 जागांसाठी आणि वनरक्षकच्या 2005च्या माहितीच्या त्या ठिकाणी रिक्त जागा जिल्ह्यावाईज किती जागा आहे तर याबद्दल सुद्धा याच्या अगोदर अपडेट आलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती हे कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा, कारण की एप्रिल महिना या ठिकाणी लागला, अजूनही या ठिकाणी भरती निघाली नाही अशा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे आणि त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलं, गट संवर्गातलं पद आहे, यामध्ये पेपर आहे की नाही, या उंची वगैरे काय असू शकते, ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, पेपर आहे की नाही, या लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे आणि त्याचबरोबर जे यामध्ये वयोमर्यादा काय असू शकते, त्याचबरोबर पगार वगैरे किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। वनसेवकला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गातलं आहे आणि यामध्ये 10वी पास आणि 12वी पासवरच फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना। आणि त्याचबरोबर वनसेवकमध्ये जास्त शिक्षण लागत नाही, आताच सांगून देतो, कारण की त्यांनी शासन निर्णयामध्येच त्या ठिकाणी सांगितलं की वनसेवकमध्ये उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही, कारण की यामध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पासवालेच मुलं वनसेवकला फॉर्म भरू शकणार आहे महाराष्ट्रातील मुलं मुली, म्हणजे यामध्ये जास्त शिक्षण लागणार नाही वनसेवक पदामध्ये। बाकी वनरक्षकमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, वनरक्षकमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला 12वीच्या बेसवर वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। पण वनसेवकला 10वी पास आणि 12वी पास लागते। त्याचबरोबर वनसेवकचा शासन निर्णय सुद्धा याच्या अगोदर आलेला आणि 12,991 जागा रिक्त आहे। आणि वनसेवकमध्ये आपण पगारचा जर विचार केला तर 15,000 ते 47,600 पर्यंत यामध्ये पगार असणार आहे। आणि त्याचबरोबर हे नव्यानं पद यावर्षी निर्माण करण्यात आलेलं आहे। तर याच्या अगोदर जे हे पद अस्तित्वात नव्हतं, तसं तामिळनाडू झालं, कर्नाटक झालं, ह्या राज्यामध्ये हे वनसेवकचं जे पद आहे हे अस्तित्वात आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनसेवकला पेपर आहे की नाही आहे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, वनसेवकला जे पेपर असणार आहे, कारण की त्यांनी शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की ही भरती सरळ सेवेने घेतली जाणार आहे आणि गट संवर्गातलं हे पद आहे, तर पेपर यामध्ये असणार आहे। आणि पेपरला जो अभ्यासक्रम या ठिकाणी असू शकतो सामान्य ज्ञान, पर्यावरण यामध्ये हा विषय असणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर असणार आहे, मराठी व्याकरण असणार आहे, एवढा जे अभ्यासक्रम यामध्ये असणार आहे वनसेवकला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जे पण विद्यार्थी वनसेवकची जर तयारी करत असाल तर वनरक्षकच्या पुस्तकातून सुद्धा तुम्ही तयारी केली तरी सुद्धा आपली यामध्ये तयारी होणार आहे। आणि गट संवर्गातलं हे पद आहे, यामध्ये वयोमर्यादा किती असू शकते बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर गट संवर्गातलं पद आहे वनसेवकचं, तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट तुम्हाला यामध्ये पाहायला भेटू शकते, ठीक आहे। तर एवढं यामध्ये वयोमर्यादा असणार आहे आणि उंची यामध्ये कमी लागणार आहे, कारण की गट संवर्गातल्या पदामध्ये उंची कमी लागत असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा असू शकते, ते या ठिकाणी कन्फर्म झालं नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वनसेवकमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर कोणकोणतं तुम्हाला काम करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वन्यापासून संरक्षण करणे, वनपूजांचे संरक्षण करणे, रोप वनांचे कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्यायोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोही अंतर्गत
कामे, शासनाच्या विविध योजनांतर्गत येणारे कामे, या सर्व कामात वनरक्षक सहाय्य करणे, याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेलं कामे हे आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे। ठीक आहे, तर एवढं काम यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर हे भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे वनरक्षक वनसेवकची, तर पहा एप्रिल महिना या ठिकाणी आला आणि अजूनही ज्या भरतीचं या ठिकाणी हालचाल नाही आहे। ठीक आहे, तर वनरक्षकची ही भरती कधीपर्यंत निघू शकते तर मी तुम्हाला सांगून देतो। या अगोदर जे 21 मार्चला जे वन दिन होता, तर त्या दिवशी जे महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक, तर त्यांनी त्या ठिकाणी मोठी घोषणा केली होती की वन विभागामध्ये मोठी भरती आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे आणि जवळपास वनरक्षक झालं, वनसेवक झालं, वनपाल झालं, ज्या ज्या रेंजमध्ये जेवढ्या पण जागा रिक्त असणार आहे त्या आम्ही या ठिकाणी येणाऱ्या 2 ते 4 महिन्यामध्ये भरणार आहे, अशी त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती। तर इथून मार्च महिन्यापासून तुम्ही 4 महिने धरून चला, तर जवळपास एप्रिल, मे, जून, जुलै, तर जून ते जुलै महिन्यामध्ये हे भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। जे पण विद्यार्थी वनरक्षक वनसेवक भरतीची तयारी करत असाल, आतापासून जे अभ्यास चालू द्या, त्याचबरोबर प्रॅक्टिससुद्धा चालू द्या, कारण की जून ते जुलै महिन्यापर्यंत हे निघू शकते। आतापासून आपल्याजवळ या ठिकाणी टाईम आहे। वनरक्षकमध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षकच्या जवळपास 1600 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते वनरक्षकमध्ये। आणि तुमचं ग्रॅज्युएशनही जरी झालं असेल तरीसुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। आणि 12वीमध्ये यामध्ये अट आहे की 12वीमध्ये एक तर आपलं सायन्स असलं पाहिजे, सायन्सवाल्यांना फॉर्म भरता येते, कॉमर्सवाल्यांना सुद्धा फॉर्म भरता येते। आर्ट जर तुमचं 12वी असेल तर तुम्हाला एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असेल तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरीसुद्धा वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येते 12वीच्या बेसवर महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना। आणि पगारसुद्धा वनरक्षकमध्ये 21,700 दरम्यान राहते। आणि वनरक्षक भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आणि SC/ST कॅटेगरीला 18 ते 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते। आणि यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, वनरक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असते, यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असते ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपर जो आहे हा 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 15-15चा पार्ट त्यामध्ये असणार आहे। सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल हा 120 मार्काचा पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 पैकी जे पासिंग असणार आहे, 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले, कोणती कॅटेगरी असा SC, ST, OBC, WS, NTBC, ओपन, SBC, SCBC, तर आपण या ठिकाणी पेपर पास असणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलवलं जाणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवार ST असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि वनरक्षक भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 17 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारली तर 80 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचा ग्राउंड, टोटल 200 मार्काचं या ठिकाणी 200 पैकी मेरिट या ठिकाणी लागत असते। जसजसा तुमचा टाईम जास्त होणार आहे तसतसे कमी मार्क आपल्याला भेटणार आहे। असं नाही की बाबा 17 मिनिटामध्ये आलं पाहिजे, 18 मिनिटात आले, 19 मिनिटामध्ये आले तर तरी या ठिकाणी काही फरक पडत नाही। ठीक आहे, फक्त मार्क आपले कमी होते। तुम्ही जर 18 मिनिटामध्ये आले 10 मार्क कमी होणार आहे, डायरेक्ट 70, म्हणजे जसजसा टाईम वाढणार तसतसे कमी मार्क्स होणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 12 मिनिटाच्या अंदर मारली तर 80 मार्क महिला उमेदवारांना भेटते। जसजसा टाईम वाढणार तसतसे कमी मार्क्स या ठिकाणी होणार आहे। तर अशी प्रोसेस आहे। आणि हे झाल्यानंतर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्या डिटेल्स थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।